नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। आजची सुरुवात अशी छान अशी पोस्ट देऊन झाली। मला कसं वाटत आहे एअरबॅन हे मला नक्की सांगा। आज नाश्त्याला बनवलं होतं मेथी आणि वाटाण्याची भाजी, अशी मिक्स अशी भाजी केली होती आणि इकडे भाकऱ्याही करून घेण्यासाठी घेतले होते। मी तुम्हाला आता भाकरीची रेसिपी शेअर करत नाही, परंतु माझी भाकरी फुगते का हे मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन। असं भाकरी टाकली, त्यावर पाणी थापलं, त्यानंतर त्याला 2 मिनिटं सोडलं आणि अशी परतून घेतली भाकरी। त्यानंतर माझी अशी टम अशी भाकरी फुगून घेतली। तुम्ही फुगलात तर तुमचेही गाल जसे टम होतात तशाप्रमाणे माझी ही भाकरी टम टम फुगून बसली। त्यानंतर अशाच प्रकारे सर्व मी भाकऱ्याही करून घेतले आणि मला अशी टम फुगलेली भाकरी खूप छान आवडते आणि मी आता भाकरी आरामात कशाही छान अशा करू शकते। आणि मला भाकरी म्हटलं तर माझा सर्वात फेवरेट विषय भाकरी म्हटलं तर। आणि त्याच आता मी भाकरी करून घेतले, त्यामध्येच मी आता भाजीशी तुमच्याशी एक शेअर करते रेसिपी। त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि मिरच्या आहेत ना, ह्या एकामध्ये 2 भाग करून अशा प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचे आहे। मी कुठली भाजी करत आहे ती म्हणजे ही माठची भाजी, म्हणजे लाल भाजी। तुमच्याकडे काय म्हणतात या भाजीला मला कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर मी अशी ही भाजी चांगली निवडून घेतली होती। त्यानंतर अशी छान आता इकडं कांदा आणि मिरची परतवून घेते। त्यानंतर ही भाजी आपल्याला चिरायची नसते, ही आपल्याला तोडूनच घ्यायची असते। आणि जी आपल्याला कवळी पानं आहेत, जी कवळी देठ आहे ते काढून घ्यायची आणि अशा प्रकारे सोलून आपल्या अशा प्रकारे छान अशी भाजी निवडून घ्यायची। आणि तीच भाजी आता मी ह्या तव्यामध्ये घालून देते। भांडी घासण्याचा तरी हे वाचला का नाही, आपला टाईम वाचला। एक भांडं वाचलं म्हणजे भरपूर कामे वाचली। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ घालून द्यायचं आहे आणि आता आपल्याला ते असं थोडं परतवून घ्यायचं आहे। आणि यामध्ये अजिबात पाणी किंवा डाळ भाजीमध्ये घालायची नाही। अशा प्रकारे आता छान असं परतवून घ्यायचं आहे। आणि ही भाजी भरपूर दिसत असली तरी ती बनते थोडीशीच। आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक झाकण ठेवून द्यायचं आहे। इथं पाहू शकता 10 मिनिटांनी आपली भाजी अशी छान अशी शिजलेली आहे आणि ज्या मिरच्या आहेत त्याही छान अशा मॅश होत आहेत। इथं आपली भाजी ही रेडी झालेली आहे। तुम्ही कशी करता ही भाजी मला कमेंट करून नक्की सांगा। आणि गोष्ट सांगायची म्हटलं तर माझ्याकडे असं एक पपईचं झाड आलेलं आहे। इतकं मोठं झालेलं आहे, परंतु मला समजत नाही याला इतकी सारी फुलं येत आहेत। ह्याला फ्लावर्स तर येत आहेत, परंतु याला फ्रूट्स येतील का असं मी ऐकले आहे की ह्याच्यामध्ये 2 व्हरायटी असतात, एक मेल आणि फिमेल। ही कोणती व्हरायटी आहे तुम्ही मला कुणाला माहिती असेल तर नक्की सांगा। मला डाऊट आहे या झाडाला पपई येतील, परंतु बघूया। आणि 2 महिने ठेवून देते, बघूया याला पपई आले तर खूपच छान। वळले मी आता माझ्या क्लिनिंगला। आता पुरे जे भांडी होती ती घासून घेतली, जे आता फरची आहे ती क्लीन करून घेते। अशा प्रकारे जी सर्व क्लिनिंगची कामं आहेत ती सर्व मी आता आटपून घेते। आणि आज माझा होता हेअर वॉश केअरचा डे आणि त्यानंतर माझा हेअर वॉश करायचं होतं। छान असं हेअर वॉश केलं आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपण हेअर ड्रायर वाळवण्याच्या ऐवजी आपण ना सनलाईटमध्ये आपण असे हेअर ड्राय करायचे, म्हणजे आपले ना हेअर डॅमेजही होत नाहीत खूप छान प्रकारे। आणि मी माझ्या स्वतःसाठी थोडा वेळ देतच असते, सेल्फ केअरही करतच असते। आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ देणे खूप जरुरी आहे आणि त्यामुळे मी थोडं उन्हातही बसले आणि अशा छान अशा उन्हाचा मी आनंदही घेतला। आणि छान अशी बघा माझी केस तरी एवढी आहेत, माझ्या केसांना खूप वाढ आहे। आणि मी जास्त काही नाही, मी वीकली 2 टाईम मी हेअर केअरसाठी मी हेअर ऑइलिंग करत असते। आणि आपण आपल्या सीझननुसार आपले हेअरची काळजीही घेतलीच पाहिजे। आणि मी माझ्या हेअरची कशी काळजी घेते हे मी कुठल्या तरी नक्कीच व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करेन। आणि पाहू शकता इथे माझे हेअर ड्राय होत आहेत। त्यानंतर आपण असं बसण्यापेक्षा काय करायचं असा विचार आला आणि मी तुम्हाला स्वतःसाठी पॅम्परिंग करण्यासाठी मी अनेक गोष्ट केली, ती तुमच्याशी पुढे शेअर करते। हे माझ्याकडे शिमरचं नेलपेंट होतं आणि अशा प्रकारचं एक नेलपेंट होतं। आता मी इथं बसून मी हाताला माझ्या छान असे नेलपेंट लावून दिले आणि ते शिमर कसं यूज करायचं हे मी तुमच्याशी शेअर करते।
हे पुरं नेलपेंट आहे ना ते आपल्या हातावर पुरं असं छान असं अप्लाय करायचं आहे, पहिली गोष्ट म्हटलं तर. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर त्या नेलपेंटवर आपल्याला ते शिमर लावून घ्यायचं आहे. हे शिमर ना आपल्याला ज्यावेळेला आपण नेलपेंट लावतो ना त्यावरच लावायचं आहे. त्याने काय होते, आपल्या जे आपण नेलपेंट लावतो ना त्याला शायनिंग येते आणि हे थोडं चिकट असतं आणि परंतु लावल्यावर खूपच छान दिसतं. तुम्ही बघू शकाल कसं दिसत आहे माझा हात, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे काय खूप स्वस्त आहे आणि तुम्हाला जर नेल एक्सटेन्शन करायची आवड असेल तर तुम्ही त्यालाही याचा वापर करू शकता. आणि हे खूप स्वस्त आहे. मला हे 30 रुपयाला एक बॉटल काहीतरी मिळाली होती, परंतु हे ऑफरमध्ये मला 20 रुपीजला भेटलं होतं आणि त्यासाठी मी घेतलं होतं. आणि खूप छान आहे आणि अशा प्रकारे तुम्ही स्वतःला पॅम्परिंगही करू शकता. आणि त्यानंतर म्हणजे ते इथं हेअर ड्राय झालेले आहेत. मी आता अशी छान अशी पोनी बांधून घेते आणि तुम्हाला अनेक गोष्ट शेअर करायची होती ती म्हटल्यावर. अशा प्रकारचा जो भात असतो तो मी घेतला होता आणि हा मी काय करते, वर्षातून 2दा असा भात करत असते आणि हा भात घेतला होता आणि एकदा कांडून आणले होते. आता हा दुसरी टाईम कांडून आणायचा होता आणि हा भात थोडासा मला छान असा वाळवायचा होता. ज्यावेळेला आपण असा भात स्टोर करत असतो ना त्याला थोडंसं तरी 1 तास तरी ऊन दाखवायला पाहिजे. 2 दिवस झालं थोडं जास्त हिवाळा होता आणि थोडं हेच पडलं होतं, धुकंच होतं आणि म्हणजे जादा ऊनही नव्हतं, त्यासाठी मी वाळवले नव्हते. आता हे चांगलं आज ऊन पडलेलं आहे आणि आज चांगलं असं हा भात मला वाळवून घ्यायचा आहे. म्हणजे कसं हा छान भात वाळला की मी तांदूळ करून आणायला मोकळी. म्हणजे भातकोटे कमी पडतात. असा जर आपण भात घेतला आणि असा जर वाळवला तर भातकोटे हे कमी पडतात आणि आपला भात ही छान प्रकारे कांडून निघतो. त्यानंतर आले होती मी माहेरी. आज तुम्हाला थोडं गार्डनचं टूरही दाखवते आणि एका झाडाला इतकी फुलं आलेली आहेत तीही दाखवते. हे मीच लावून दिलं होतं. हे आहे काळं पान आणि इथं कढीपत्त्याची ही 2 झाडे दिलेली आहेत आणि इथं आईने इथं पाहू शकता राख ही मारलेली आहे त्याला. आणि राखेचं काम हे फंगिसाईडचं काम करत असतं आणि इथं पहिला खूप झाडं होती आणि तिथे मेंटेन करायला होईना म्हणून तिथं कमी केलेली आहेत. आणि ही आहे कोणतं कॉस्मॉसचं झाड आहे. याला एवढी फुलं लागतात सांगते मी तुम्हाला, पुरं झाड भरलेलंच असतं. त्यानंतर इथं माईनमूळ होते आणि सकाळी मम्मी असं पाण्यामध्ये ठेवून गेली होती आणि बाजारला गेली होती, त्यामुळे मग काय करणार तरी काय, मी आले, मम्मीच नव्हती. मग आजोबा तेवढे होते. मम्मी आणि आजोबांनी दोघांनी मिळून असा काहीतरी जुगाड केला. मोबाईल बसण्यापेक्षा आजोबा म्हणाले चल काहीतरी करूया. त्यासाठी मग आम्ही आलो इथे आमच्या परड्यामध्ये आणि त्यानंतर आम्ही अशा प्रकारचे जे माईनमूळ होते ते पाण्यामध्ये धुवून घेतले आणि आम्ही असे क्लीन करायला बसलो. आणि आता थंडीमध्ये लोणची ही तर खूपच बनवली जातात. आमच्या इकडेही खूप अशी लोणची बनवली जातात. त्यातलाच हा एक प्रकार तो म्हणजे माईनमूळ. आणि लोणचं म्हटलं तर जेवणाला लोणच्याला त्याची चव आणि चवशिवाय काय आपल्याला जेवण हे जात नाही. त्यासाठी कसं क्लीन करायचं हे मी तुमच्याशी शेअर करते. इकडं ना आपलं हळदीचंही लोणचं बनवलं जातं, ती तुमच्याशी मी शेअर करेन. माईनमूळच्या लोणच्याची रेसिपी मागच्या वर्षी मी शेअर केली होती, ती तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला हे असं माईनमूळ आहे ना त्याचं आपल्याला हे साल काढावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला लोणचं बनवावं लागतं. आणि हे आपण असं पाण्यात का ठेवलेलं आहे म्हणजे माईनमूळ हे कणी आपण जसं बटाटा असतो, जर उघड्यावर ठेवलं तर ते काळं पडायला लागतं, त्याचप्रमाणे ते ॲसिडिक रिॲक्शन होऊन ते काळं पडतं. त्यासाठी आपल्याला हा माईनमूळ ही पाण्यामध्येच ठेवलेला होता आणि ते आपल्याला क्लीन करून तो माईनमूळ आपल्याला पाण्यातच ठेवून द्यायचा आहे. हे माईनमूळ क्लीन करतेवेळी आपल्याला अशा प्रकारचा जो चमचा आहे त्याचा बॅकसाईडनं थोडं असं क्लीन केला तर ते लगेच निघून जातं. आणि त्यानंतर ना तुम्ही जास्त त्याला माती असेल नाही तर थोडं दगडावर घासलं तरी ते निघून जातं. अशा प्रकारे त्याचं सोलपट काढायचं आहे. आणि क्लीन करतेवेळी खूप ऊन होतं आणि त्यासाठी बाबांना म्हणत होतो मी
खूप ऊन लागायला आहे. बाबा म्हटले टॉवेल कशाला घेऊन बसलीस, ते डोक्यावर थोडं घे ना. मग असं म्हटले म्हणून मी ते डोक्यावर घेतलं टॉवेल आणि क्लीन करायला बसले. आणि आम्ही दोघं केलं त्यामुळे ते लवकर झालं. आणि हे कसं आहे, क्लीन करायला खूप वेळ काय घेत नाही. आपण जर पटपट करायला बसलं तर ते लगेच होतं. आणि हे आपण ज्यावेळेला लोणचं घालतो ना, त्यावेळेला हे आपण असं पाण्यामध्ये ठेवून द्यायचं. त्यानंतर ते आपल्याला एकामध्ये 2 भाग असं करून हे चिरून घ्यायचं आहेत. आणि अशा प्रकारे आमचे माईंडमूळ ही क्लीन करून झालेलं होतं. आमच्या गप्पा चालू होत्या, बोलता बोलता इथं सर्व कामं झालेली होती. हे माईंडमूळ ही क्लीन करून घेतलेलं होतं. हे चांगल्या पाण्याने मी 2-3 वेळा 2-3 काय 3-4 वेळा म्हणाल तर हरकत नाही, ह्या पाण्यातनं त्या पाण्यात, त्या पाण्यातनं ह्या पाण्यात असं करून हे माईंडमूळ क्लीन करून घेतलं. ते जे सोलपाट होतं ते पाण्यात टाकलं की त्यामध्ये सोलपाट हे दिसतच होतं. मग बाबा म्हणायला लागले, ह्या पाण्यातून त्या पाण्यात काढ, स्वच्छ काढ, असं म्हणून बाबा थांबून माझ्याकडनं कामं करून घेत होते आणि मीही करत होते. चला, इथं माईंडमूळ क्लीन झालेलं आहे आणि अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन फॉलो करून हे काम तरी झालेलं आहे. बाबा म्हणाले, सोड आता बाकीचं, आता चल आतमध्ये. त्यानंतर मी हे तांदूळ सकाळी मी गिरणीला देऊन आले होते आणि हे मला हसडायला येत नाही, त्यामुळे मी आले आजीकडे. आजी म्हणाली, दे इकडं, मी हसडून देते. त्यानंतर हे आजी बसून, मी आणि आजी बसून असं छान प्रकारे तांदूळ माझे नीट करून घेतले. आणि किती तेवढ्या भाताला मी 1 क्विंटल भात घेते, त्याच्यातला अर्धा भात ठेवला होता आणि हे 20 किलो तांदूळ निघाले होते. कोंडा घेतले की ते पैसे घेत नाहीत, अशा प्रकारे आमच्या इकडं तरी. मग त्यानंतर त्यामध्ये भातकोटा कमीच निघाला, भातकोटाच नव्हता म्हणाल तर हरकत नाही. त्यानंतर जो खडे होते ते काढत बसले मी. त्यानंतर हा सगळा तांदूळ साफ करीसकं मला कमीत कमी भरपूर वेळ गेला. आणि अशा प्रकारे असा होता माझा दिवस. चला, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि यामध्ये थोडे आपण ज्या वेळेला भात काढून आणतो ना, त्यामुळे थोड्या कण्याही भेटल्या होत्या. त्या कण्याही एवढ्या कण्या भेटल्या होत्या, ही पहा, एवढ्या कण्या भेटल्या होत्या. ह्याही क्लीन करायच्या होत्या. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर नक्की करा. चला, बाय.